आज आहे 8 मे 2026. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन 8, 9 आणि 10 आणखीन 3 दिवसात राज्यामध्ये वातावरणात थोडा बदल राहणार आहे. बदलीचं वातावरण राहणार आहे आणि तुरळक भागात दुपारनंतर 4च्या नंतर पावसाचा परिस्थिती निर्माण होणार आहे. सगळीकडे पडणार नाही. हे अवकाळी पाऊस आहे, मान्सूनपूर्व पाऊस आहे, म्हणून हे विखुरलेल्या स्वरूपात आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. मग हे त्याच्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, विदर्भामध्ये काय विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा याच्यामध्ये जिल्ह्यामधून 2-4 ठिकाणी 10-20 ठिकाणी असा अवकाळी पाऊस पडणार आहे. सर्वदूर पडणार नाही, म्हणून हा अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर झालं, धाराशिव या भागात देखील जिल्ह्यात क्वचितमध्ये 10-15 ठिकाणी हे अवकाळी ह्या 2 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील तुरळक भागातच विखुरलेल्या स्वरूपाचा हे पाऊस असणार आहे.